आमणायेश्वर मंदिर रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यात मागझण जवळच्या बुरंबाड गावात वसले। काळ्या पाषाणात हेमाडपंथी स्थापत्य शैलीत उभं असलेले हे मंदिर पाहताना असं वाटतं जणू शेकडो वर्षांचा कोकण आपल्या डोळ्यांसमोर उभा आहे। या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे इथली शिवपिंड आणि सूर्यकिरणांचं अद्भुत नातं। वर्षातून 2 दिवस मावळत्या सूर्यांची किरणं मंदिरांच्या गर्भगृहात प्रवेश करतात आणि थेट शिवपिंडावर पडतात। जणू सूर्यदेवही त्या 2 दिवसांसाठी महादेवाच्या चरणी नतमस्तक होतात। स्थानिकांच्या श्रद्धेनुसार अभिषेकाच्या वेळी कधी कधी गर्भगृहातून सारंगीसारखा नाद ऐकू येतो। मंदिराच्या परिसरातील तलावाचं पाणी कमी झालं की काही प्राचीन तीर्थस्थळं दिसतात, असंही काही स्थानिकांचं म्हणणं आहे। आणि या मंदिरांच्या दगडांवर कोरलेले हत्ती, वाघ, मोर आणि मल्लांची शिल्प ही फक्त शिल्प नाहीत, तर आपल्या पूर्वजांच्या हातची जिवंत कला आहे। महाशिवरात्रीला येथे भक्तीचा उत्सव भरतो, पालखी निघते आणि संपूर्ण परिसर हर हर महादेवच्या जयघोषाने दुमदुमून जातो। अशाच आपल्या मातीतल्या भन्नाट कथा आणि अनोखी ठिकाणं जाणून घेण्यासाठी व कोकणच्या गजाली या सिरीजचा पुढचा भाग होण्यासाठी आत्ताच VRS मराठीला फॉलो करा, सबस्क्राईब करा। थँक्यू।